आज कसं काय काय माहिती, मी चहा पिलेला कप जो आहे तो टेबलवरतीच विसरले, उचलायचा राहूनच गेला आणि तो जो आहे तो रिद्धीने एकदम जोरात असा फेकला, तर तो बघू शकता एकदम तुकडे तुकडे झाले. नशीब तिला लागला नाही. आज दुपारच्या जेवणामध्ये मसाला भेंडी बनवली होती. माहीत नाही कशी होती, कारण मी पहिल्यांदाच बनवत होते. एखादा नवीन पदार्थ बनवायला घेतला का त्याच्या आधीच टेन्शन येतं, चांगली तर लागेल ना, मस्त बनेल ना. पण भाजी जी आहे ती एकच नंबर झाली होती, खूप छान लागत होती खायला. मग दुपारचे जेवण झाल्याच्या नंतर संध्याकाळी थोडंसं गार्डनमध्ये गेलो होतो रिद्धीला घेऊन खेळायला. कॅन्टीनमधून सामान आणलं होतं, ते सगळं भरून ठेवलं व्यवस्थित. गावाकडे गेल्यापासून सिद्धीला जे आहे ते उकडलेल्या तुरीच्या शेंगा आहेत ना, खूप आवडायला लागल्यात. ती आज तिच्या बाबासोबत मार्केटमध्ये गेली होती, तर त्यांना तिने घ्यायलाच लावल्या शेंगा. मी शक्यतो गावाकडे गेल्यावरच खात असतो, कारण की इकडे जे आहे तेवढ्या चांगल्या शेंगा आहेत नाही. तर मी तर तिच्यासाठी जे आहेत त्या तुरीच्या शेंगा उकडल्या होत्या. संध्याकाळी तुरीच्या शेंगा खाल्ल्यामुळे काय मग जास्त भूकच नव्हती. मग पाणीपुरी जी आहे ती बनवली होती. आणि मुंबईला ना थंडी जी आहे ती पुन्हा परत आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही शेकोटी पेटवली होती. तर मी तर पोरींना बोलत होते मी हा व्हिडिओ जो आहे ते यूट्यूबला टाकणार आहेत, तर बघा कशा पोस्ट देत आहेत. गावाकडून आल्यापासून आहे ना कामाचा खूप कंटाळा येतोय आणि त्याच्यामुळे व्लॉग देखील काढून होत नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकर. बाय.